वृषभ राशी 2025 महिलांसाठी 2025 हे वर्ष कसे असेल? मेहनत, साहस आणि विश्वास ही वृषभ राशींच्या लोकांची खास वैशिष्ट्ये असतात. आज आपण वृषभ राशींच्या महिलांसाठी वर्ष 2025 कसे जाईल याबद्दल चर्चा करणार आहोत. ही वृषभ राशीचे वर्ष 2025 ची कुंडली आहे. वृषभ राशीमध्ये सध्या गुरु महाराज चालत आहेत, त्यामुळे वृषभ राशींच्या लोकांसाठी हे वर्ष सर्व प्रकारे शुभ आणि मंगलमय होणार आहे. गुरु वृषभ राशीत असताना वृषभ राशींच्या लोकांच्या जीवनातील संलग्न संदर्भातील कोणत्याही अडथळ्यांवर मात होईल. चांगले नातेसंबंध निर्माण होतील. शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल किंवा वारंवार चांगले गुण मिळत नसतील तर यावर्षी तुम्हाला शिक्षणात चांगले गुण मिळण्याची शक्यता आहे. ज्या महिलांना मातृत्वासंबंधी समस्या आहेत त्यांच्यासाठी हे खूप वर्ष सुंदर आणि शुभ आहे. त्यांना संतान प्राप्तीचा योग आहे. आता इथे मी तुम्हाला सांगू इच्छिते की वर्ष 2025 मध्ये गुरु, शनी आणि राहू हे 3 महत्त्वाचे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे 2025 हे वर्ष खूप उलथापालथीचे भरलेले असेल, पण वृषभ राशींच्या महिलांसाठी हे खूपच शुभ आणि मंगलमय जाईल. विशेषतः 18 मे 2025 रोजी राहू मीन राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. या कालावधीत तुमच्या जीवनात सुख, शांती आणि कार्यात यश मिळण्याची शक्यता निर्माण होईल. राहू सध्या लाभ घरात असताना जिथे पाहतो तिथे गडबड घडवतो, त्यामुळे तुमची मुले चांगल्या गुणांनी पास होणार नसतील. तसेच तुमच्या भावंडाशी नाते काहीसे ताणले गेले असेल. तुम्ही खूप मेहनत घेत असाल तरी अपेक्षित यश मिळत नसेल तर ते राहूमुळेच आहे. तसेच राहूच्या या 18 महिन्यांच्या काळात तुमच्यात आणि तुमच्या पतीमध्ये मतभेद किंवा संभ्रम राहिला असेल तर 18 मे नंतर राहू बदलल्यावर ही सर्व परिस्थिती सुधारेल. 2025 मध्ये राहू जेव्हा लाभ स्थानातून दशम स्थानात येतो तेव्हा ज्या महिला नोकरी करण्याच्या इच्छिता त्यांच्यासाठी हे खूप शुभकार ठरणार आहे. त्या स्वतःच्या कर्तृत्वाने चांगली नोकरी मिळवतील आणि समाजात मान सन्मान प्राप्त करतील. अधिकाऱ्यांवर त्यांचा एक प्रकारचा प्रभाव राहील. अधिकारी त्यांच्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकतील आणि त्यांना मदत करतील. वृषभ राशीचा स्वामी शुक्र सध्या शनी सोबत तुमच्या दशम भावात आहे, त्यामुळे जर तुम्ही नोकरी करत असाल आणि त्या स्थानानंतर किंवा बदलाची इच्छा असेल तर हे वर्ष तुमच्यासाठी खूप शुभ ठरेल. तुम्ही प्रयत्न केल्यास बदली किंवा प्रमोशन मिळण्याची शक्यता नक्कीच आहे. तसेच प्रमोशनसाठी योग देखील आहे, त्यामुळे तुम्हाला यावर्षी नक्कीच बढती मिळेल. 15 मे 2025 रोजी गुरु तुमच्या दहन, कुटुंब आणि वाणी भावात येईल. जेव्हा गुरु धन भावात येतो तेव्हा तुमचं संवाद कौशल्य खूप चांगलं होतं. तुमच्या बोलण्यामुळे लोक प्रभावित होतात आणि कुटुंबातील सदस्य तुमची पूर्णपणे मदत करतात. कुटुंबात एखादा मोठा धार्मिक कार्य किंवा लग्न सोहळ्याचा योगही संभवतो. 26 ऑक्टोबर 2025 रोजी गुरु तुमच्या 3ऱ्या पराक्रम भावात येणार आहे. त्यावेळी तुमचे भावंडाशी संबंध सुधारतील. तुम्ही जे काही काम कराल त्याचे अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जरी गुरु तिथे फक्त 5 महिने असेल तरी या 5 महिन्यात तुमचे शत्रू पराजित होतील. जर तुमचे कर्ज घेतलं असेल तर ते तुम्ही हळूहळू ते फेडले जाईल. तुमच्या आरोग्यात काही समस्या असतील तर त्या हळूहळू सुधारतील. याशिवाय वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणुकीची आवड असेल तर थोड्या प्रमाणात गुंतवणूक करू शकता, परंतु जास्त जोखमीचे निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. तुम्हाला नक्कीच काही ना काही फायदा होईल. गुरु आता तुमच्या सप्टेंबर घराला पाहत आहे. तसेच अष्टम, नवम आणि दशम म्हणजेच लाभ घरालाही पाळत आहेत. जेव्हा गुरु लाभ स्थानाला पाहतो तेव्हा वृषभ राशींच्या ज्या महिला व्यापार किंवा व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष खूपच शुभ ठरेल. तुमचा व्यापार खूप चांगला चालेल, त्यात भरभराट होईल आणि तुम्हाला मनासारखा लाभच लाभ होईल. जेव्हा गुरु 3ऱ्या घरात येईल तेव्हा जर लोनच्या तुमच्या लग्नात काही अडथळे असतील तर गुरु पुन्हा लग्नाच्या दृष्टीने योग्य वेळाने चांगले स्थळे येतील आणि शुभविवाह होईल. जर तुम्हाला कोणते धार्मिक कार्य करायचे असेल, एखादी तीर्थयात्रा करायची असेल किंवा देवाकडे प्रार्थना केली असेल तर ती प्रार्थना पूर्ण होईल. तुम्हाला अपेक्षित फळे मिळतील. तुम्ही धार्मिक तीर्थयात्रा कराल आणि दानधर्मही कराल. गुरु जेव्हा तुमच्या नव्या स्थानात पाहिल तेव्हा जर तुम्हाला देश विदेशात प्रवास करण्याचा
योग आला असेल तर तुम्हाला त्यासाठी चांगले योग मिळतील. गुरु कर्क राशीचा असेल तेव्हा तुम्ही तो तुमच्या भाग्यस्थानाला पाहिल आणि तुमच्या भाग्यात वाढ होईल. तुम्ही धार्मिक कार्य करण्याची इच्छा प्रबळ होईल आणि तुम्ही अनेक धार्मिक कार्य पार पाडाल. जरी गुरु पुढच्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये बकरी होऊन मिथुन राशीत जाईल तरी हा गुरु तुम्हाला अपेक्षित लाभ आणि कार्यात सिद्धी होईल. मे ते ऑक्टोबर दरम्यान जर तुम्ही नोकरीसाठी तयारी करत असाल किंवा प्रयत्न करत असाल तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. मिथुन राशीतील गुरु सामान्य फल देणारा मानला जातो, पण गुरुची दृष्टी खूप प्रभावी असते. त्यामुळे गुरु जेव्हा तुमच्या दशम घराला पाहिल तेव्हा अधिकाऱ्यांशी तुमचे चांगले संबंध राहतील. पतीसोबत तुमचे मधुर संबंध असतील. जर तुमचे पती व्यापार करत असतील तर त्यांच्यासाठी हा भाग्याचा काळ ठरेल. शेवटी वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि गुरु शुक्र यांचे परस्पर संबंध सौम्य नसतात. त्यामुळे तुम्हाला गुरुस्थान दोषाचा परिणाम जाणवू शकतो. यासाठी तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. विशेषतः 15 मे 2025 पर्यंत तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष द्या आणि कोणतेही कामे घाई गडबडीत करू नका. तुमच्या मुलांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे चांगले गुण मिळतील, त्यामुळे त्यांचा ताण घेण्याची तुम्हाला गरज नाही. 29 मार्च 2025 रोजी शनी दशम घरातून लाभ घरात प्रवेश करेल. शनी जेव्हा लाभ घरात येतो तेव्हा तो शरीर आणि राशीवर प्रभाव टाकतो. त्यामुळे तुम्हाला आळस येण्याची शक्यता आहे. जरी तुम्हाला अपेक्षित लाभच लाभ होणार असले तरी आळसामुळे काम पुढे ढकलण्याची प्रवृत्ती निर्माण होईल. तुम्ही काम उद्या करू शकता किंवा नंतर करू असे म्हणाल तेव्हा तुम्हाला याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. शनी हळूहळू फळ देतो, त्यामुळे जर तुम्ही आज काम केले तर त्याचे परिणाम काही दिवसांनी मिळतील. शनीला दोष देण्याऐवजी तुम्ही तुमच्या आळसाला दोष द्या. आळसामुळे कामे पुढे ढकलणे टाळा. तुमच्यासमोर येणारे काम तातडीने पूर्ण करा. काम पूर्ण केल्यावर तुम्ही एका मोठ्या जबाबदारीतून मुक्त व्हाल. शनी तुमच्या संतान भावालाही पाहिल, त्यामुळे तुमची मुलंही काही प्रमाणात आळस करतील. ते उद्या अभ्यास करू किंवा होमवर्क नंतर करू असे म्हणू शकतात. येथे तुम्हाला तुमच्या मुलांना प्रेमाने समजावून त्यांच्या कामाची सवय लावावी लागेल. शनी येथे 30 महिने म्हणजेच 2.5 वर्ष राहणार आहे. त्यामुळे जर तुम्ही मुलांना शिस्त लावली तर त्यांच्यावर आळसाचा परिणाम होणार नाही. जर तुम्ही एखाद्या परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला अधिक सतर्क व्हावे लागेल. चॅप्टर उद्या वाचू किंवा पुढे आठवत काढू असे म्हणणे टाळा. शिस्तबद्ध आणि वेळेवर अभ्यास केल्यास तुम्हाला यश नक्कीच मिळेल. तुम्हाला तुमच्या अभ्यासाची तयारी आजच करायला हवी आणि तुमचे पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करायला हवे. राहू आणि केतू नेहमी उलट्या दिशेने चालतात आणि ते कायम वक्री असतात. 18 मे 2025 रोजी राहू मीन राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल, म्हणजेच तुमच्या दशम घराला प्रवेश करेल. त्यामुळे तुम्हाला स्थानानंतरचा योग तयार होईल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचा आत्मविश्वास वाढेल, पण अधिकाऱ्यांसोबत किंवा पित्याशी काही विचार भिन्नता होऊ शकते. वृषभ राशींच्या मुली प्रामुख्याने त्यांच्या पित्याच्या लाडक्या असतात. त्यामुळे पित्याशी तुमचे वैयक्तिक संबंध खराब होणार नाहीत. मात्र तुमच्यावर आळसाचा परिणाम दिसल्यास अधिकारी तुमच्यावर थोडासा दबाव आणू शकतात. राहू तुमच्या भावंडाच्या घरात पाहतो, त्यामुळे एखादा तिसरा व्यक्ती तुमच्या भावंडाबद्दल तुमच्या मनात शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकता, पण तुम्ही अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नका. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि तुमचे भावंडाशी चांगले संबंध ठेवा की त्यांच्याकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. राहू तुमच्या सप्तम घरालाही पाहतो, त्यामुळे तुमचा पतीबद्दल काही नको असलेल्या शंका किंवा मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो. राहू भ्रम निर्माण करतो, पण तुम्ही याचा प्रभाव टाळू शकता. तुमच्या पतीबद्दल कोणत्याही प्रकारचे तक्रार किंवा शंका मनात आणू नका. जर कोणी अशा नकारात्मक गोष्टी सांगत असेल तर त्याला धाडसाने उत्तर द्या आणि अशा गोष्टी पुन्हा ऐकायला मिळू नयेत याची काळजी घ्या. जर तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि तुमच्या कामावर आत्मविश्वासाने लक्ष केंद्रित केले तर वृषभ राशींच्या महिलांसाठी हे वर्ष अत्यंत सुंदर आणि शुभ ठरेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.